नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रातील 13व्या अध्यायाची माहिती घेणार आहोत। या अध्यायाचे काय महत्त्व आहे, हा अध्याय कोणी वाचावा, कसा वाचावा, याचे फायदे काय आहेत, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्यापैकी बरेच लोक श्री गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाचे पठण करत असेल, तर ज्या कोणालाही पोटाच्या व्याधी आहेत त्यांनी श्री गुरुचरित्रातील या 13व्या अध्यायाचे नित्यनेमाने किंवा संकल्पयुक्त पठण करावे। श्री गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ आहे। हा 5वा वेदही मानला जातो। याचे पारायण करणे प्रत्येकाला शक्य होत नाही। या ग्रंथामधील प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे, त्यामुळेच आपण आपल्या समस्येनुसार त्या अध्यायाचे पठण करू शकतो। श्री गुरुचरित्रातील 13व्या अध्यायाच्या नियमित पठणाने पोटाच्या व्याधी बऱ्या होतात। या अध्यायामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एका पोटदुखीने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाची त्यातून कशी मुक्तता केली याचे वर्णन आहे। श्री गुरुचरित्रातील अध्याय 14वा आपल्या अनेक जणांच्या वाचनात असेलच। त्यातील ज्या सायनदेवांचे प्राण स्वामींनी वाचवले त्यालाच श्री गुरूंनी त्या पोटदुखीने त्रस्त झालेल्या ब्राह्मणाला जेवू घालावे अशी आज्ञा केली होती आणि ब्राह्मणालाही तुझी व्याधी गेलीच समज असा आशीर्वाद दिला होता। सायनदेवांनी ब्राह्मणाबरोबरच श्री गुरूंनाही आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते। तिथे त्या ब्राह्मणाने पोट भरून जेवण केले आणि त्याची पोटदुखी कायमची बरी झाली। अशा अत्यंत दयाळू कृपाळू श्री गुरूंनी ब्राह्मणाची पोटदुखीच्या व्याधीतून मुक्तता केली आणि सायनदेवालाही आशीर्वाद दिले। त्यामुळेच पोटाच्या सर्व व्याधी, पचनाच्या समस्या यावर हा 13वा अध्याय रामबाण उपाय आहे। आजकालच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये पोटाच्या समस्या वाढल्या आहेत। त्यातच अवेळी खाणेपिणे, जागरण यामुळे साध्या पोटदुखीचे पुढे गंभीर आजारामध्ये रूपांतर झालेले दिसून येते। अशा आजारांवर आपण डॉक्टरांचे उपचार तर घेतोच, पण अशा समस्येला तोंड देताना जर भगवंताची साथ असेल तर आपण परिस्थितीवर अलगद मात करू शकतो। कारण शेवटी जन्ममृत्यू हा त्याच्याच हातात आहे। म्हणून आपल्या डॉक्टरांच्या औषधांच्या प्रयत्नांना देवाच्या साथीची जोड ही हवीच। आता बघूया की हा अध्याय कसा वाचला जातो आणि त्याचे नियम काय आहेत। तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये या अध्यायाचे रोजच्या रोज पठण करू शकता किंवा तुम्ही दर गुरुवारी संकल्पयुक्त याचे पठणही करू शकता। नित्यसेवा करताना रोज आपल्याला हा पवित्र ग्रंथ हाताळायचा नाहीये, त्यामुळे या 13व्या अध्यायाची छोटी पुस्तिका मिळते, त्यातून तुम्ही याचे वाचन करू शकता। हा अध्याय वाचण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागू शकतात आणि सरावाने 10 ते 12 मिनिटं लागतील। ही सेवा करत असताना आपल्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री दत्तगुरू महाराज किंवा श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज किंवा श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो नक्की असावा। त्यासमोर बसूनच आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे। हा अध्याय तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करू शकता। जर तुम्ही वर्किंग आहात आणि काही अडचणीमुळे तुम्हाला सकाळी हा अध्याय वाचन करणे शक्य नसल्यास संध्याकाळच्या वेळी तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि शुचिर्भूत होऊनच याचे वाचन करावे। संकल्पयुक्त सेवा करत असताना संकल्प सोडूनच याचे वाचन करावे। कोणत्याही शुभदिनी किंवा गुरुवारी तुम्ही याचे वाचन सुरू करू शकता किंवा तुम्ही पोटदुखीने त्रस्त आहात आणि ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवशीपासून सुद्धा तुम्ही या अध्यायाचे वाचन केले तरीही चालेल। नित्यसेवेमध्ये जर या अध्यायाचे वाचन करणार असाल तर त्यासाठी कोणताही संकल्प सोडण्याची गरज नाही, पण जर तुम्ही याचे संकल्पयुक्त पठण करणार असाल तर मात्र तुम्हाला संकल्प सोडावा लागेल। तर संकल्प कसा सोडावा? आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी, एखादे फूल आणि अक्षता घ्याव्यात। आपले नाव आणि गोत्र सांगावे आणि आपण पोटाच्या या तक्रारीसाठी श्री गुरुचरित्रातील 13व्या अध्यायाचे रोजच्या रोज किंवा दर गुरुवारी पठण करणार आहोत किंवा किती गुरुवार करणार आहोत, जसे की 11 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार ही सेवा करणार आहोत असे आपल्याला बोलायचे आहे। आणि श्री दत्तगुरू महाराजांनी आपल्याकडून ही सेवा निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी असे म्हणायचे आहे आणि एखाद्या तांबणामध्ये ते पाणी सोडून द्यायचे आहे। नंतर हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये विसर्जित करावे। तुम्ही ही सेवा नित्यनेमाने कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष किंवा जोपर्यंत तुम्हाला बरे वाटत नाही तोपर्यंत करू शकता। तुम्ही 11, 21, 51 किंवा त्यापेक्षाही जास्त गुरुवारचा संकल्प घेऊ शकता। तुमच्या कुटुंबामधील एखादी व्यक्ती जर पोटाच्या गंभीर आजाराने त्रस्त असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा करू शकता। फक्त संकल्प घेताना आपल्याला त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र सांगायचे आहे। मासिक धर्म, सुतक, विटाळ असताना
याची सेवा करू नये. नित्यसेवेमध्ये जर तुम्ही या अध्यायाचे पठण करत असाल तर कोणतीही मांडणी करण्याची गरज नाही. पण जर गुरुवारी तुम्ही याचे वाचन करणार असाल तर तुम्ही मांडणी करू शकता. संकल्पयुक्त सेवेमध्ये आपले वाचन पूर्ण झाले की श्री दत्तगुरूंना तुम्ही दूध साखर, खडी साखर, शिरा, पेढे, खीर किंवा घरी शाकाहारी बनणाऱ्या जेवणाचा नैवेद्य अर्पण करू शकता. नित्यसेवेमध्ये वाचन करताना तुम्ही रोजच्या रोज साखर, खडीसाखर अर्पण केली तरीही चालेल. ही सेवा करत असताना दर गुरुवारी न चुकता जवळच्या एखाद्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये किंवा श्री दत्तगुरूंच्या मंदिरात त्यांचे दर्शन नक्की घ्यावे. आता ही सेवा करत असताना नियम कोणते पाळावेत? तर मांसाहार करू नये हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा नियम आहे. संकल्प पूर्ण होईपर्यंत आपला मांसाहार पूर्ण बंद करावा. नित्यसेवेमध्ये सुद्धा मांसाहार करून या अध्यायाचे वाचन करू नये किंवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशीही या अध्यायाचे वाचन करू नये. परान्न व ब्रह्मचर्याचे नियम इथे लागू होत नाहीत. पण जर तुम्ही पोटाच्या व्याधींसाठी वाचन करत आहात तर परान्न घेणे हे शक्यतो टाळावे. कारण परान्न घेतल्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागत असतात. नियम पाळून जर आपण कोणतीही सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला त्वरित मिळते. पण जर तुम्ही वर्किंग आहात आणि तुम्हाला बाहेरचे अन्न खावे लागत असेल तर अशा वेळेला गायत्री मंत्र म्हणावा आणि मग तुम्ही ते अन्न खाऊ शकता. पण ज्या कोणालाही शक्य आहे त्यांनी परान्न घेणे कटाक्षाने टाळावे. श्री गुरुचरित्रातील 13व्या अध्यायाचे नित्यनेमाने पठण केल्यामुळे आपल्याला जे काही पोटाचे त्रास, पित्ताचे त्रास किंवा काही पोटदुखी असेल तर ती बरी होते. आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. फक्त संपूर्ण विश्वास आणि श्रद्धेने या अध्यायाचे पठण करावे. मनामध्ये कोणतीही शंका या सेवेविषयी आणू नये. श्रीगुरूंना संपूर्ण शरण जाऊन ही सेवा करावी. कारण श्रीगुरूंच्या सेवेने आपले जन्मोजन्मीचे दोष नाहीसे होतात. सेवा करत असताना जर काही वाईट अनुभव आले किंवा अडचणी आल्या तरीही खचून न जाता आपले वाचन चालूच ठेवावे. सेवामध्ये सोडून देऊ नये. कारण श्रीगुरू आपली परीक्षा घेत असतात. त्यामुळे सगळी जबाबदारी ही श्री दत्तगुरूंवर सोडून आपण आपले काम करत राहावे. परिस लागता लोहासी, सुवर्ण होय परी येसी, दर्शन होता श्री गुरुसी, व्याधी कैची सांग मज. श्रीगुरूंची कृपा ज्या भक्तावर होते त्याच्या सर्व व्याधी, अडचणी, दुःखे, संकटे श्रीगुरू दूर करतात. जर तुम्ही या अध्यायाची संकल्पयुक्त गुरुवारची किंवा कितीही दिवसांची सेवा केली असेल तर त्याचे उद्यापन करताना कोणत्याही ब्राह्मण जोडप्याला किंवा एखाद्या गरीबाला श्रीगुरूंच्या नावाने अन्नदान आणि अर्थदान करावे. त्यामुळे ज्या कोणालाही पोटाच्या व्याधी आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरी उपचारांबरोबर श्री गुरुचरित्रातील या 13व्या अध्यायाचे पठण नक्की करावे आणि अनुभव घ्यावा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.